नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. या क्षेत्रात आल्यापासून साहित्य म्हणा, काव्य म्हणा, नाट्य म्हणा, चित्र म्हणा, संगीत म्हणा, वादन म्हणा, नर्तन म्हणा, चित्रकला म्हणा, या अनेक कलाप्रांतातल्या अनेक मोठमोठ्या लोकांशी माझा संपर्क आला. काहींचा मला सहवास मिळाला, काहींचा नाही मिळाला. या सगळ्यात एक उल्लेखनीय नाव म्हणजे अरुणा ढेरे. यांना बघितल्यानंतर, यांची माझ्याशी ओळख झाल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर, सहवासात राहिल्यानंतर, लहानपणी शाळेत मराठीत शिकलेली एक म्हण त्यांच्या रूपाने माझ्यासमोर मूर्तिमंत उभी राहिली. ती म्हणजे विद्या विनयेन शोभते. इतक्या विद्वान असून, इतक्या हुशार असून, इतक्या कल्पनाशील असून, सगळ्याच अर्थाने इतक्या थोर असून, त्या इतक्या नम्र कशा राहू शकतात याचं मला नेहमी कौतुक वाटतं. मला त्यांचा थोडाफार सहवास मिळाला. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये माझा सहभाग मला मिळाला. मी जे काही तोडकं मोडकं लिहिलं ते त्यांना मला लिहिता आलं, ते त्यांनी वाचलं. माझी नाटकं त्यांनी पाहिली. हे खरंच माझं भाग्य समजतो. समोरच्या व्यक्तीच्या लहानसहान गोष्टींचं सुद्धा त्याबद्दलची उत्सुकता, कुतूहल, कौतुक, आदर आणि मुख्य म्हणजे प्रेम ही एवढी मोठी व्यक्ती कसं दाखवू शकते. पण खरंच त्याबद्दल मला त्यांचं त्याच भावना वाटतात की कुतूहल वाटतं, आदर वाटतं, खूप प्रेम वाटतं. त्या अशाच आहेत आणि अशाच राहतील. अरुणाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच राहा.